हरिओम. अष्टावक्र गीता. योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. अध्याय 18, श्लोक क्रमांक 3. कर्तव्य दुःख मार्तंड ज्वाला दग्धांतरात्मनः कुतः प्रथम पीयूष धारा सारमृते सुखम. भावार्थ: कर्तव्य दुःखामुळे सूर्य तेजाप्रमाणे निर्माण होत असलेल्या प्रखर ज्वाला अंतरात्मा दग्ध करतात. अशाला प्रशांत रूपी अमृतधारांच्या सिंचनाशिवाय समाधान कसे मिळणार? भाग 1. कर्तव्य दुःखामुळे. अष्टावक्र मुनी सांगतात की कर्तव्य कर्म केल्यामुळे दुःख होते. वास्तवात कर्म करून मानवाला कर्तव्यपूर्तीने समाधान, सौख्य, आनंद मिळाला पाहिजे. परंतु दुर्दैवाने कर्तव्य कर्म करून मानवाच्या वाट्याला दुःख येते. बहुसंख्य लोक आरामात बसून सर्व काही मिळावे किंवा विशेष असे काही मिळाले नाही तरी चालेल, परंतु आराम करू द्यात अशा प्रवृत्तीचे असतात. त्यांना जगण्यासाठी काम करावे लागले तर ते नाईलाजाने काम करतात. तसेच अनेक वेळा मानव त्याला स्वारस्य नसलेले, मनाविरुद्ध, इच्छेविरुद्ध त्याला नको असलेले काम नाईलाजाने करत असतो. अर्थातच त्याला या कामामुळे सौख्य, समाधान न मिळता दुःख होते. थोडे लोक असे असतात की त्यांना काम नसेल तर चैन पडत नाही. असे लोक अतिउत्साही असतात. त्यांना एक काम झाले किंवा पहिले काम संपायच्या आधीच दुसऱ्या कामाचे वेध लागतात. अशांना घाई गडबड करायची सवयच असते. यामुळे बरेच वेळा काम बिघडते, त्याचे दुःख होते. असे लोक उचापतीखोर असतात. अतिउत्साहामुळे, कामसुवृत्तीमुळे स्वतःचे काम झाले की किंवा काहीही कारण नसताना प्रसंगी स्वतःचे काम सोडून इतरांच्या कामात स्वारस्य दाखवितात. अशांना बहुतेक वेळा निंदेला सामोरे जावे लागते. त्यामुळे ते दुःखी होतात. देहाती इंद्रिये, विशेषतः मन, मानवाला कर्माला प्रोत्साहित करते. जगण्यासाठी, चैन करण्यासाठी, उपभोग घेण्यासाठी, प्रतिष्ठा जपण्यासाठी या आणि अशा अनेक कारणाने मानव कर्मप्रवृत्त होतो. त्यामुळे त्याला कर्त्याची भावना येते. हे काम मी केले अशी त्याची मानसिकता असते. काही लोक ढोंगी, लबाड, राजकारणी असतात. त्यांना काम न करता फक्त पुढे पुढे करायची सवय असते. असे लोक दुसऱ्याने काही चांगले, समाजाला मान्य असे काम केले की त्याचे श्रेय ते स्वतःकडे घेतात. मानव स्वतः काहीही करू शकत नाही. त्याच्या मर्जीने काहीही होत नसते. त्यासाठी नियतीची, परमात्म्याची साथ असावी लागते. झाडाचे एक साधे पान नियतीच्या मर्जीशिवाय हलू शकत नाही. मानव पूर्णपणे असहाय्य आहे. त्याने कितीही काही ठरवले तरी जोपर्यंत ते नियतीच्या मनात नाही तोपर्यंत ते काम नाही म्हणजे नाहीच होणार. तसेच नियतीने जर ठरविले तर मानवाने कितीही विरोध केला तरी नियती ते तडीस नेणार म्हणजे नेणारच. मानव स्वतःला कितीही कल्पक, शक्तिवान, बुद्धिवान समजत असला, त्याने कितीही बढाया मारल्या तरी तो नियतीच्या पुढे हतबल आहे. भूकंप होतो आणि अल्पावधीतच मानवाचे बेगडी विश्व सर्व उद्ध्वस्त होते. होत्याचे नव्हते होते. समुद्रात त्सुनामी लाटा येतात आणि मानवाच्या या भौतिक बेगडी दुनियेला पाहता पाहता अल्पावधीतच स्वतःच समर्पण करून निघून जातात. या तडाख्यामधून मानव जिवंत राहिला तर हताशपणे हे फक्त पाहू शकतो. तो याचा प्रतिकार करू शकत नाही. परंतु दुर्दैवाने हे तो समजून घेत नाही. मानवाला हा विचार मानवत नाही. माणूस स्वतःला कर्ता समजतो. त्यामुळे कामात अडचण आली, काम व्यवस्थित झाले नाही की तो दुःखी होतो. स्वतःला कर्ता समजल्यामुळे तो सतत नवनवीन कामांची अभिलाषा हाव धरतो.
ती कधीही पूर्ण होत नाही, कारण त्याचे एक काम इतर अनेक कामे निर्माण करते. त्याला कोठे थांबावे ते समजत नाही. त्यामुळे त्या कर्त्या भावनेला कधीही तृप्ती मिळत नाही. माणूस सदा अतृप्तावस्थेतच असतो. मरण आले तरी जे मिळाले त्याच्या समाधानापेक्षा न मिळालेल्या, न केलेल्या, करायच्या राहून गेलेल्या गोष्टींबद्दलच तो उसासे टाकत असतो. यामुळे तो सदा दुःखी, असमाधानी असतो. हरिओम.